रामकृष्ण हरी. समाधी घेतली आळंदी भवती शोभे सिद्ध मांदी. सन्मुख उभा अजान वृक्ष देव देती येथी साक्ष. कीर्तन गजरी नामघोष चराचरी. ऐसा सोहळा ऐसा आनंद एका जनार्दनी नाही भेद. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून कीर्तन प्रवचनांच्या सोहळ्याचे आयोजन इंद्रायणीच्या घाटावर करण्यात आले होते. माईल्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीने तीर्थक्षेत्राकडून ज्ञान तीर्थक्षेत्राकडे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचाच विशेष भाग असणारा कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही या विशेष भागाद्वारे आपणासमोर सादर करीत आहोत. जगाला बोध करणारे, विश्वाला बोध करणारे संत, शिष्याला बोध करणारे गुरु, हे दोन्ही पद न वापरता ज्ञानोबा आहे. साधू पद वापरता याच्या पाठीमागं कारण मीमांसा काय? अधिकाराच्या भूमिकेतून जर विचार केला तर महाराज लक्षण मांडतात. साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना करियो, साधू थोर जाना करियो, साधू थोर जाना करियो, साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कलियुगामध्ये श्रेष्ठ कोण आहे तर साधू थोर जाना. भक्त शिरोमणी नामदेवराय बोलतात. त्रिवार का सांगतात? यात एक दोन विकल्प करता येते. मलदोषाची निवृत्ती करणारे साधू थोर आहेत, विक्षेप दोषाची निवृत्ती करणारे साधू थोर आहेत आणि आवरण दोषाची निवृत्ती करणारे साधू थोर आहेत म्हणून त्रिवार सांगतात, एक लक्षण. दुसरं, विकारांची दोषांची निवृत्ती करणारे साधू थोर आहेत, एक लक्षण. परमानंदावर आरूढ करणारे साधू थोर आहेत आणि भक्तीतील परमोच्च आनंद म्हणजे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती याचा आस्वाद करून देणारे साधू थोर आहेत, तीन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा पद्धतीने साधू थोर आहेत, परंतु त्यांचा कालावधी कधीचा सांगितला. साधू थोर जाना कलियोगी. कलियुगामध्ये श्रेष्ठ आहेत. मग कलियुगामध्ये श्रेष्ठ असणारे साधू तुम्हाला ज्ञानाचा बोध करतील की नामाचा बोध करतील? पूर्व पक्ष लक्षात येतो का पहा. कलियुगामध्ये श्रेष्ठ असणारे साधू तुम्हाला ज्ञानाचा बोध करतील की नामाचा? या साधूंना ज्ञानाचा बोध करता येत नाही असं नाही, या साधूंना योगाचा बोध करता येत नाही असं नाही, या साधूंना कर्माचा, उपासनेचा, इतर साधनांचा बोध करता येत नाही असं नाही, परंतु या साधूंना नामाचाच बोध करायचा आहे. कारण कलियुगामध्ये उद्धाराचं साधन काय? कृतयध्यायतो विष्णू
त्रेतायाम यजतो मकही द्वापार्य परिचर्यायाम कलौ तदहरि कीर्तनम किंवा हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगामध्ये करण्याकरता हरिनाम एकमेव साधन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी. तेने नारायण देईल भेटी. तेने नारायण देईल भेटी. तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझे करावे कीर्तन. कलियुगामध्ये हरिनाम एकमेव उद्धाराचं साधन सांगितलं गेलं. मी याबाबत आपण अनेक चिंतन करू शकतो. महाराज बरं ठीक आहे, कलियुगामध्ये उद्धरून जायचं नाम साधन म्हणजे नाम आहे, त्याचा बोध साधूंनी केला, परंतु त्याचा परिणाम ज्ञानोबरा भिन्न बोलतात ना. तो नुरोनिया ठेला. नुरोनिया शब्दामध्ये दोन अवयव, न उरोनी, तो आता उरला नाही. कशात उरला नाही? जीवदशेत उरला नाही. मग जीवदशा नष्ट करण्याकरता नेमकं साधन काय? कारण जीवदशा आली ती कशामुळे आली? अज्ञानामुळे आली. मग अज्ञानाच्या नाशाकरता आपल्याला शास्त्र काय सांगतं? साधन कोणतं आहे? एकमेव साधन आहे ते म्हणजे ज्ञान. ज्ञानाशिवाय अज्ञानाची निवृत्ती होऊ शकत नाही. आणि अज्ञानामुळे जीवदशा आहे. यामध्ये वेदांतामध्ये त्याची शृंखला अशी पाहायला मिळते. अज्ञानापासून भेदज्ञान, भेदज्ञानापासून अनुकूल प्रतिकूल, अनुकूल प्रतिकूलापासून रागद्वेष, रागद्वेषापासून धर्म अधर्म, धर्म अधर्मापासून पापपुण्य, पापपुण्यापासून सुख दुःख हे भोगण्याकरता शरीर. म्हणजे अज्ञानामुळे तुम्हाला पुन्हा 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 जन्म घ्यायला लागतो. आणि त्या अज्ञानाच्या निवृत्ती करता ज्ञानोबरा 18व्या अध्यायामध्ये बोलतात, वाचोनी ज्ञाने विनये के उपाय करीसी जितुके तिही गुंपीसी अधिके रुखे ये. ज्ञानाशिवाय जर इतर मार्ग जर आपण अज्ञान निवृत्ती करता घेतले तर तिही गुंपीसी अधिके, तो त्यामध्ये जास्त गुरफटून पडेल, परंतु त्यातनं बाहेर पडणार नाही. म्हणजेच अज्ञान निवृत्ती करता एकमेव मार्ग आहे तो म्हणजे ज्ञान. मग ज्ञानानेच जर अज्ञानाची निवृत्ती असेल आणि अज्ञानाचं कार्य म्हणजे जीवदशा असेल तर त्या जीवदशेच्या नाशाकरता ज्ञान लागतं की नाम लागतं? विठ्ठल विठ्ठल. म्हणजेच बोध या पदामध्ये ज्ञान घ्यायचं की नाम, हा आपला पूर्वपक्ष चालू आहे. काही जण म्हणतील महाराज आता बोध या पदामध्ये ज्ञान हाच अर्थ का घ्यायचा? कारण ज्ञानोबरांची ही ओवी आपण विचारात घेतली. परंतु बोध या पदाचा आणखीन एक आपण अर्थ करू शकतो. बोध या पदाचा आपण अर्थ केला त्याचा ज्ञान, त्याचा इतर आपण अर्थ करायचा झाला तर त्याचा एक दुसरा अर्थ होतो तो म्हणजे उपदेश. मग आता गुरु महात्मे कोणता उपदेश करतील तुम्हाला? ज्ञानाचाच करतील. कारण ज्ञान हे गुरूंना सोडून राहतच नाही. गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधानाथी जैसे. ज्ञान गुरूंकडे. मग गुरु कोणता उपदेश करतील? ज्ञानाचा करतील. परंतु जर जीवदशेच्या नाशाकरता अज्ञान निवृत्ती करता लागतं ते एकमेव ज्ञान. परंतु हरिपाठ हा ग्रंथाचा विचार केला तर हरिपाठ हा ग्रंथ ज्ञानप्रधान आहे की नामप्रधान आहे? नामप्रधान आहे. मग बोध या पदामध्ये नाम घ्यायचं की ज्ञान? विठ्ठल विठ्ठल. कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात नव्या कीर्तनासह पुढच्या कीर्तनधारेत. तोपर्यंत रामकृष्ण हरी. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मनी पुण्य होय. म्हणजे नामाने पापाची निवृत्ती, पुढे जाऊन सांगतात नामाने पुण्याची प्राप्ती. बरं, नामाने पापाची निवृत्ती, पुण्याची प्राप्ती. आणखी पुढे जाऊन पाहिलं तर नामाने जीवदशेचाही नाश होतो असा बोध कोणी केला तर तो साधूंनी केला. ते चिंतन ज्ञानोबराय मांडतात.